जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी व्यवहार रद्द करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। थोड्याच वेळात या संदर्भातली ऑर्डर निघणार। जैन बोर्डिंग व्यवहार रद्द ही समाधानाची बाब। सरकारनं जैन बांधवांना दिलेला शब्द पाळावा। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य। भारतामध्ये राहायचं असेल तर वंदे मातरम बोलावं लागेल। हिम्मत असेल तर समोर या। तुमच्या घरासमोर येऊन वंदे मातरम गाणार। मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं अबू आझमींना आव्हान। येत्या 15 दिवसांमध्ये प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। शेतकऱ्यांनी धीर धरावा। सरकार आपल्या पाठीशी आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। सदनशील शेतकरी आणि पेन्शनधारी शेतकऱ्यांना कर्जमाफीतून आपण नेहमीच बगळत आलो। यावेळेस तसाही काहीसा निर्णय घेतला जाईल। कृषी मंत्र्यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार। बच्चू कडूंच्या आंदोलनासंदर्भात निश्चितपणे तोडगा काढतील। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवारांचं आंदोलन। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणासंदर्भात आंदोलन। मेहबूब शेख यांचं मंत्रालयाच्या समोर आंदोलन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी साधला फलटण येथील महिला डॉक्टर कुटुंबियांशी संवाद। रुपाली ठोंबरे यांचा फोनवरून संवाद साधला। उद्धव ठाकरेंचा संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद। कुटुंबियांच्या न्यायाच्या लढाईमध्ये आम्ही सोबत आहोत। उद्धव ठाकरे यांनी संपदा मुंडेंच्या कुटुंबियांना दिली ग्वाही। यवतमाळच्या बाभुळगावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। कर्जमाफीच्या मागणीसाठी अजित पवारांना काळे झेंडे दाखवत सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। 1 नोव्हेंबरचा मोर्चा संदर्भात वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक संपन्न। लोकांना सत्य कळावं यासाठी मोर्चा काढणार। अनिल परबांची माहिती। सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी 1 ते 4 या वेळेत मोर्चा। शरद पवार यांच्यासह सर्व प्रमुख नेते मोर्चाला उपस्थित राहतील। अनिल परबांची माहिती। पोलिसांसोबत बैठक झाली। परवानगीचा अर्ज दिला आहे। मोर्चापूर्वी परवानगी मिळेल। अनिल परब यांनी व्यक्त केला विश्वास। मनसे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं 1 तारखेला सत्याचा मोर्चा आयोजित। तर मतदार यादीतील झालेल्या घोळाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन। अनिल परबांचा मंत्री योगेश कदमांना दणका। योगेश कदमांच्या काकांवर महसूल विभागाची कारवाई। जगबुडी नदीचा गाळ बेकायदेशीरपणे टाकल्याप्रकरणी कारवाई। तर अरुण कदम यांना 6,93,000 रुपयांचा दंड। भारतात राहायचं असेल तर वंदे मातरम बोलावं लागेल। मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं अबू आझमींना आव्हान। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। 140 कोटींच्या विकास कामावरून महायुती आणि महाविकास आघाडी आक्रमक झाल्यानं तणावाची परिस्थिती। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हैदराबादच्या दौऱ्यावर। रामोजी फिल्म सिटीला भेट देत केली पाहणी। महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याचा या दौऱ्याच्या माध्यमातून प्रयत्न आणि सखोल अभ्यास सुद्धा करण्यात आला। शिवसेना अजिबात अस्वस्थ नाही। ताकदीचे लोक शिवसेनेला लागत नाही। भाजपच्या ऑपरेशन लोटस संदर्भात रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। महिला आयोगानं पीडित महिलेच्या कुटुंबाला भेट दिली का नाही? तर महिला आयोग सत्तेची बाजू नाही तर महिलांच्या बाजूने उभा राहायला हवा। वर्षा गायकवाडांचा संतप्त सवाल। रणजित सिंह नाईक निंबाळकरांची कोणतीही चौकशी न करता मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट कशी दिली? वर्षा गायकवाडांचा सवाल। डॉक्टर महिला प्रकरण आत्महत्या नाही तर हत्या। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी। वर्षा गायकवाड यांची मागणी। धाराशिवमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने। शहरातील 140 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या स्थगितीवरून बॅनर वॉर। परिसरामध्ये तणावाचं वातावरण। विजय वडेट्टीवार यांना आली आयकर विभागाची नोटीस। गडचिरोलीमध्ये काँग्रेस पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये दिली माहिती। मी संघर्षातून उभा झालेलो आहे त्यामुळे अशा नोटीसला घाबरत नाही। वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण। मंत्री कोकाटे बदनामी प्रकरणी नाशिक पोलिसांचा अहवाल कोर्टामध्ये सादर। रोहित पवारांनी केला होता व्हिडिओ शेअर। कोकाटे यांनी नाशिकच्या न्यायालयामध्ये केला होता अब्रू नुकसानीचा दावा दाखल। भाजप आमदार सुधीर गाडगिळांचा लेटर बॉम्ब। सुधीर गाडगिळ विरुद्ध जयश्री पाटील संघर्ष। सुधीर गाडगिळ यांचा अप्रत्यक्षपणे इशारा। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये राजकारण नको तर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे। डॉक्टर ज्योती मेटेंची मागणी।
मोहिते पाटील यांच्या घरातील सदस्य भाजपच्या वाटेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये घेतली भेट। आगामी निवडणुकीच्या तोंडावर राम सातपुते आणि मोहित पाटलांना धक्का। जागतिक अस्थिरता आणि तणावाच्या वातावरणामध्ये भारत एक दीपस्तंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। मतांसाठी पंतप्रधान मोदी नृत्यही करतील, राहुल गांधींचा मोदींवर जोरदार हल्लाबोल। मनसेच्या वतीनं आज मतदार यादीतील घोटाळ्याचं होणार प्रेझेंटेशन। मनसेचा रंगशारदा सभागृहामध्ये मेळावा, राज ठाकरे यांच्याकडनं लाव रे तो व्हिडिओ। अमरावतीमध्ये दिवंगत नेते रासू गवईंच्या स्मारकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असेल। पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर, तर कृत्रिम बुद्धिमत्ताच्या वापरासंदर्भात नीती आयोगाच्या शिष्टमंडळाची आढावा बैठक। उद्योगमंत्री उदय सामंत आज सिंधुदुर्गमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात बैठक घेणार। शेकडो तरुणांचा पनवेलमध्ये मनसे पक्षामध्ये प्रवेश, राजू पाटील आणि योगेश चिले यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। बच्चू कडू मुंबई विमानतळावर दाखल, संध्याकाळी बच्चू कडू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक। बैठकीमध्ये दगाफटका झाला तर उद्या नागपुरातून एकही रेल्वे जाणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावरती दिसेल, हे सरकारला परवडणार नाही, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा। धनगर आंदोलक दीपक बोराडे बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये होणार सहभागी, पाठिंबा देण्यासाठी जालन्याहून नागपूरच्या दिशेने होणार रवाना। बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसंदर्भात चर्चा करणार। मुंबईत चर्चा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, बच्चू कडू यांनी आंदोलनासंदर्भात स्पष्ट केली भूमिका। नागपूरमध्ये ओरिजिनल आणि डुप्लिकेट मनोज जरांगे समोरासमोर, नागरिकांनी दोन्ही जरांगेंसोबत घेतला एकत्र सेल्फी। मनोज जरांगे पाटील बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये सहभागी, मनोज जरांगेंचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा। शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आंदोलनामध्ये सहभागी झालो, आंदोलन कसं जिंकायचं यावर लक्ष द्या, आंदोलनाचा मूळ उद्देश विसरू नका, मनोज जरांगेंचा आंदोलकांना सल्ला। डाव प्रतिडावानं मोडावा लागणार, पहिल्या दिवशी सरकार डाव टाकतंय म्हणून मी आलो, मनोज जरांगेंची सरकारवर कडाडून टीका। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस, राज्यभरातील शेतकरी अद्यापही नागपूरमध्ये ठाण मांडून मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीनंतर बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे आंदोलकांचं लक्ष। कर्जमाफी न झाल्यास आंदोलनामध्ये सहभाग घेणार, बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होण्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा, तर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची सुद्धा मागणी। आंदोलनामुळे वाहतूक कोंडी सहन करणाऱ्या नागपूरकरांना दिलासा, वाहनांसाठी महामार्ग खुला, वाहतूक देखील सुरळीत। पंढरपूरमध्ये मतचोरीच्या संदर्भात 12,000 हरकती, मतचोरीच्या विरोधात मनसे कोर्टात जाणार, मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांची पत्रकार परिषदेत माहिती। संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा, राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांसंदर्भात आदेश, दुबार मतदारांना शोधून ते कोणत्या मतदारसंघामध्ये मतदान करणार याबाबत विहित नमुन्यामध्ये अर्ज करून घेतला जाणार। कोल्हापूरची प्रारूप मतदार यादी तयार करण्याचं काम सुरू, 6 नोव्हेंबरला यादी प्रसिद्ध होणार। कादंबरीकार विश्वास पाटील यांना समन्स, कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचं समन्स, तर सलग 2 वेळा आदेश देऊनही सुनावणीला गैरहजर, पुढची सुनावणी आता 1 डिसेंबरला। एलॉन मस्क यांचा स्टारलिंक भारतातील उपग्रह इंटरनेट सेवेच्या तयारीमध्ये अंतिम टप्प्यात, कंपनी 31 ऑक्टोबर रोजी मुंबईत डेमो सुद्धा घेणार। पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरामध्ये कॉरिडॉर तयार करण्याच्या हालचाली, जुन्या भूसंपादन कायद्यानुसार कॉरिडॉर बाधितांना नुकसान भरपाई, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। नागपूर पालिकेसाठी 315 कोटींचा विकास निधी मंजूर, नागरी सुविधांना चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पुढाकार। प्राडाचे अधिकारी दुसऱ्यांदा कोल्हापूरमध्ये, विविध कोल्हापुरी चप्पलांच्या पारंपरिक आणि अस्सल नक्षीकामाची घेतली सखोल माहिती। सायबर सेफ्टी अवेअरनेस यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांची वॉकथॉन, तर यामध्ये हजारो नागरिकांचा सहभाग। मराठी बिग बॉस फेम शिव ठाकरे आणि दिव्या अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती।
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 26 शिक्षकांचं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस, 22 जणांवर कारवाईची प्रक्रिया सुरू. या प्रकरणी 4 निलंबित, कोल्हापूर जिल्हा शिक्षण विभागाचा दणका. कोल्हापूर शहरामध्ये अतिक्रमणाचा विळखा घट्ट, अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दीमध्ये वाढ, भाविक वाहतूक कोंडीमुळे त्रस्त. कराड शहराजवळील पुणे बेंगलोर महामार्गावर एक बेवारस बॅग आढळली. बॅगच्या मालकाचा शोध सुरू, मात्र बेवारस बॅगमुळे पोलिसांची तारांबळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा घाटी रुग्णालयामध्ये निषेध. डॉक्टरांनी हाताला काळ्या फिती बांधत नोंदवला निषेध. सोलापुरातील अक्कलकोटमध्ये ओढ्यात मुलगा वाहून गेला. अंदेवाडी गावाला जोडणारा पूल नसल्यानं ग्रामस्थांना रोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. प्रशासनाच्या वतीनं शोध मोहीम सुरू. लाडक्या बहिणींची ई-केवायसीची मुदत काही दिवसातच संपणार. पात्र लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचं आवाहन. राम मंदिरासाठी 3000 कोटींचं दान. 25 नोव्हेंबरला मुख्य मंदिरावर ध्वजारोहण. छत्रपती संभाजीनगरमध्ये रक्तसाठ्याचा तुटवडा. रक्तसाठा अपुरा असल्यानं थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या उपचारांवर परिणाम, त्यामुळे शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलल्या. पिंपरी चिंचवडमध्ये पाणी प्रश्न सुटेपर्यंत नवीन बांधकामावर बंदी करा, आम आदमी पार्टीची महापालिकेकडे मागणी. बीडमध्ये महेश सहकारी साखर कारखान्याच्या लायसन्सवरून वाद पेटला. माजी आमदार भीमराव धोंडे यांचा आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप. नाशिकच्या चांदवड मनमाड शहर परिसरामध्ये धुक्याची चादर. धुक्यामुळे कांदा रोपांना फटका बसण्याची शक्यता. अफगाणिस्तानमधील सफरचंद बाजारामध्ये तर पहलगाम नंतर समुद्री मार्गे पुणे मुंबईतील बाजारामध्ये सफरचंद दाखल झाले. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारामध्ये दाखल झालेल्या हापूसला विक्रमी दर. 6 डझनच्या पेटीला तब्बल 25,000 रुपये दर. नेरळ माथेरान मिनी ट्रेन 7 नोव्हेंबर पासून पुन्हा धावणार, तर नवीन सेवा देखील लवकरच सुरू होणार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी, मतदान केंद्र निश्चित करणं, आरक्षण सोडत प्रक्रिया राबवण्याच्या कामाला गती द्या, आयुक्तांच्या सूचना. केडीएमसीचा ऑनलाईन कारभार ठप्प. कल्याण डोंबिवलीकर झिजवतायत पालिकेची उंबरठे. 11 नोव्हेंबरला मुंबईचे आरक्षण सोडत इच्छुकांची धाकधूक सुद्धा वाढली. उच्चांकापासून सोने 13,000 तर चांदी 29,000 घसरली. आणखी स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त. माडाच्या पुण्यातील 4,186 घरांची सोडत लांबणीवर. अर्ज विक्री स्वीकृतीला देखील आता देण्यात आली मुदतवाढ. 5 वर्षांमध्ये देशात वाढणार 75,000 वैद्यकीय जागा. वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जाचा मुद्दा मात्र अधांतरीच. वायू प्रदूषणाच्या बळींपैकी 70% भारतात. दरवर्षी 17 लाख लोकांचा मृत्यू. नागपूरमध्ये पेरोल मिळवण्यासाठी बनावट सर्टिफिकेट बनवलं. बनावट सर्टिफिकेट बनवून सादर केल्याची धक्कादायक माहिती समोर. धंतोली पोलिसांनी 40 जणांच्या विरोधात केला गुन्हा दाखल. विठ्ठल भक्तांसाठी 11 लाख लाडू तयार. प्रसाद कमी पडणार नाही, मंदिर समितीच्या वतीनं वक्तव्य. सरकारी इमारतींवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवणार. वीज खर्चामध्ये 40% बचत. सरकारी इमारतींवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवणार. वीज खर्चामध्ये आता 40% बचत होण्याचा अंदाज. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 100 कोटी निधी. ईव्हीएमसाठी 50 कोटी, उर्वरित 50 कोटी सहाय्यक अनुदान. नगरविकास विभागाच्या वतीनं शासन निर्णय जारी. कल्याणच्या विठ्ठलवाडी बस आगार व्यवस्थापकाचा अजब कारभार. सीएनजी पंपाशेजारी फटाके फोडत कारच्या बोनटवर केक कापत बर्थडेचं सेलिब्रेशन केल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल. संतप्त प्रवाशांच्या वतीनं कठोर कारवाई करण्याची मागणी. आज वाशीमध्ये समृद्धी महामार्गावर बंजारा समाजाचा रास्ता रोकोचा इशारा. त्यांना रोखण्यासाठी 700 पोलीस तैनात, तर मालेगाव टोल नाक्याला छावणीचं स्वरूप. ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार. शहरामध्ये अंतर्गत रिंग मेट्रो लवकरच सुरू होणार. 29 किलोमीटर मार्गावर 22 स्टेशनची निर्मिती होणार. पुण्यामध्ये मेट्रो लाईन 2चा विस्तार. रामवाडी ते वाघोली आणि विठ्ठलवाडीच्या दरम्यान डबल डेकर फ्लायओव्हर. सीएसएमटी ते कुर्ला 5व्या 6व्या मार्गिकेचं काम सुसाट. धारावीतील रहिवाशी प्रकल्पाआड येणारी घरं रिकामी करणार. याचिकाकर्त्यांच्या हायकोर्टामध्ये माहिती. बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीचे 891
91 कोटी रुपये थकीत, सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, पावसाने आता भात शेतीला फटका. आज आणि उद्या कोकणात मुसळधार पावसाचा इशारा. भिवंडी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, कृषी उत्पन्न बाजार समितीची शासनाकडे मागणी. हिंगोलीमध्ये अनेक भागामध्ये अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात, काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचं, कापूस पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. अवकाळी पावसाचा नांदेडमध्ये धुमाकूळ, पावसानं नदी नाल्यांना मोठा पूर, रब्बी पिकांच्या पेरण्याही खोळंबल्या. हिवाळ्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकरी हतबल. नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक नदी नाल्यांना पावसानं पूर, जनजीवन सुद्धा विस्कळीत. पावसाचा मुक्काम वाढला, आता 5 नोव्हेंबरपर्यंत वादळी वाऱ्याचा मुसळधार पावसाचा अंदाज. वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, पावसानं कपाशी पिकाला फटका बसण्याची शक्यता, तर रब्बीच्या गहू हरभरा पिकासाठी पाऊस ठरणार फायदेशीर. हिंगोलीमध्ये परतीच्या पावसानं वेचणीला आलेल्या कापूस पिकांचं नुकसान, पावसानं कापूस भिजला तर बोंड सुद्धा काळी पडताय. पंढरपूरमध्ये सद्गुरू साखर कारखान्याच्या मोळीपूजन समारंभ, मोळीपूजन प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गोंधळ, वाढीव थकीत ऊस बिल दिलं नसल्यानं राडा. हिंगोलीमध्ये तुपा परिसरामध्ये हळद पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव, पीक वाळत असल्यानं विविध औषधाच्या फवारण्या, तर शेतकऱ्यांची सुद्धा चिंता वाढली. राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, 29 ऑक्टोबर रोजी पीक पाहणी नोंदणीची मुदत संपलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक पाहणी नोंदणीला. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, भाताचा हमीभाव क्विंटल मागे फक्त 68 रुपयांनी वाढवला. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यामध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढता, तर शेतकऱ्यांची 2 जनावरं दगावली. मोठी मांजर समजत मद्यपीचा वाघाशी खीळ, वाघाच्या पाठीवरून हात फिरवत गोंजारलं, वाघाला दारू पाजण्याचा सुद्धा मद्यपीचा प्रयत्न. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. चंद्रपूरमध्ये अस्वल दिसल्यानं नागरिकांची खळबळ उडाली, अस्वलाला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी, वन विभागाच्या वतीनं अधिकारी घटनास्थळी दाखल. ठाण्यातील वागळे एस्टेट परिसरातील रहिवासी इमारतीला फ्लॅटला आग, अग्निशमन दलाच्या प्रयत्नानं आग आटोक्यामध्ये, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, एकाचा मृत्यू. चाळीसगाव कन्नड घाटामध्ये अवकाळी पावसानं दरड कोसळली, दरड मातीमुळे वाहतूक विस्कळीत, घाटातून प्रवास करताना सतर्कता बाळगावी, पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन. स्विमिंग पूलमध्ये बुडून 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, वसई पश्चिमच्या अमेय क्लबमधील घटना, पोहत असताना मुलाच्या नाकातोंडामध्ये पाणी शिरलं, रुग्णालयामध्ये नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अकोल्यामध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांचा धुमाकूळ, सैनिकाच्या घरातून 4.5 लाखांचा ऐवज लंपास, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. पर्स चोरीला गेल्यानंतर महिलेनं एसी कोचची खिडकी फोडली, इंदोर दिल्ली ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल, तर आरपीएफची मदत न मिळाल्यानं संतप्त झालेल्या महिलेचा ट्रेनमध्येच गोंधळ. छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा भागामध्ये चोरी, डोळ्यात मिरचीची पूड फेकत आणि कटरनं वार करत 27 लाख रुपयांची बॅग लंपास केली, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 504 लोकांवर गुन्हा दाखल, जन्मदाखला घेताना बनावट कागदपत्र आणि कागदपत्रांमध्ये फेरफार, भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांचा आरोप. अहिल्यानगरमध्ये चिंचोडी पाटील गावात गॅस सिलेंडरचा अवैध साठा करून रिफिलिंग, तर स्थानिक गुन्हे शाखेच्या सेंटरवर छापा, एकूण 264 टाक्या जप्त करण्यात यश. बीड तालुक्यामध्ये पाली येथे कॅनरा बँकेमध्ये चोरी, चोरट्यांकडून 18,50,000ची रोकड लंपास, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यामध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आई शेतामध्ये आणि वडील बाहेर गेले असताना संतापजनक घटना, 30 वर्षीय नराधम अटकेत. तळोजा नावडे येथे विवाहितेची आत्महत्या, 21 वर्ष वैशाली पवार ठरली हुंडाबळी, पती आणि सासू सासरे अटकेत.
मुंबईतील KRM रुग्णालयामध्ये डॉक्टरवर जीवघेणा हल्ला. महिला कर्मचाऱ्याच्या भावानं डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या संबंधावर आक्षेप घेत केला हल्ला. डॉक्टर गंभीर जखमी असून उपचार सुरू. परभणीमध्ये ऑनलाईन सर्व्हिसेस दुकान फोडत चोरी. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. 45,000 रुपये लंपास. पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची आज कोठडी संपणार. फलटण आरोपी गोपाल बदने, प्रशांत बनकर यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या कोल्हापूर कृती विभागानं हडपसर परिसरामध्ये धाड टाकत अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या तृतीयपंथीयांसह तिघांना अटक केली. अमरावतीमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे लावला गळफास. घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त. सांगलीमध्ये गांजा विक्री करणारे 2 अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात. मुलांकडून 50,000 रुपये किमतीचा 2 किलो गांजा जप्त. सिंधुदुर्गमधील श्रीनिवास रेड्डी हत्या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी केली अटक. आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. छत्रपती संभाजीनगरमधील बनावट कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश. या प्रकरणातील म्होरक्या अब्दुल फारुक मुकदम शहाला गोव्यातून अटक. आरोपीकडून 106 लॅपटॉप, 146 मोबाईल आणि 7 कार जप्त. अमेझॉनकडून 30,000 कर्मचाऱ्यांची कपात. कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुण कर्मचाऱ्यांना उदरनिर्वाहावर गदा. ममता कुलकर्णीचं दाऊद संदर्भात वादग्रस्त विधान. दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही. दाऊदनं बॉम्बस्फोट घडून आणले नाही. गोरखपूर उत्तर प्रदेश इथल्या एका कार्यक्रमात बोलताना विधान. प्रख्यात क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी नवदुर्गेचं घेतलं दर्शन. गावस्कर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी आपल्या कुटुंबियांसह घेतलं देवीचं दर्शन. सिंधुदुर्गच्या वायंगणी समुद्र किनाऱ्यावर सापडला मृत व्हेल मासा. सुमारे 30 ते 40 फूट लांबीचा मृत व्हेल मासा वादळानं वाहत आल्याचा अंदाज. मुंबई पुणे मुंबईच्या 4थ्या भागाची घोषणा. स्वप्नील जोशी मुक्ता बर्वेची जोडी पुन्हा एकत्र. मराठीमधील पहिला फ्रँचायझी चित्रपट ज्याचा 4था भाग देखील आता येतोय. अभिषेक बच्चनवर पैसे देऊन फिल्मफेअर पुरस्कार घेतल्याची टीका. अभिषेकचं स्पष्ट उत्तर, मी कधीही पुरस्कार खरेदी केले नाही. हा पुरस्कार कठोर परिश्रमानं मी मिळवलाय. अजून मेहनत करून उत्तर देण्याचं वचन त्यानं टीकाकारांना दिलेलं आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची जोरदार चर्चा. चित्रपटाचं एक पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. पोस्टरनं आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली आहे. नटरंगच्या दिग्दर्शकांनी केली खास घोषणा. 15 वर्षापूर्वी अमाप लोकप्रियता मिळवलेल्या नटरंग चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव घेऊन येत आहेत नवा तमाशापट. फुलवरा चित्रपटाच्या घोषणेनंतर आता उत्सुकतेचं वातावरण. ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी रिद्धिमा कपूर सहानीचा मदतीचा हात. सुधीर दळवी यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार. आर्थिक मदत देण्यासंदर्भात राहुल कनाल यांनी केली विनंती. श्री साईबाबा संस्थान ट्रस्टला राहुल कनाल यांची विनंती. उर्मिला मातोंडकर आणि आमिर खानचा रंगीला सिनेमा 30 वर्षांनी पुन्हा रिलीज होणार. 28 नोव्हेंबरला होणार. तर चित्रपटगृहामध्ये चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार. रहस्यमयी असंभवचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला. मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट दिसणार एकत्र. उत्तराखंड राज्यातील नैनितालमध्ये झालंय शूटिंग. दशावताराच्या यशानंतर येणार महाराष्ट्राच्या मातीतला गोंधळ. गोंधळ चित्रपटाची भव्यता, दमदार सिनेमॅग्राफी आणि तांत्रिक उत्कृष्टता लक्ष वेधून घेण्यासारखी आहे. एल्फिस्टन पूल बाधितांना लवकरच घरांची दुरुस्ती. रंगरोटी करण्यासाठी म्हाडाची लगबग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.